नमस्कार. न्यूज 24 घडामोडीमध्ये आपले स्वागत आहे. युवा सेना जिल्हा संघटक अमोल हुंबे पाटील यांचे वडील प्रगतशील शेतकरी पैलवान लक्ष्मण गणपत हुंबे पाटील वय 78 वर्ष राहणार सिव्हिल हडको यांना दिनांक 3 मार्चला देवाज्ञा झाली आहे. पैलवान लक्ष्मण गणपत हुंबे पाटील हे प्रगतशील शेतकरी असल्यामुळे परिसरातील नागरिक वर्ग त्यांना मोठ्या प्रमाणात मानत होता. त्यांच्या अशा जाण्यामुळे परिसरातीलच नव्हे तर अहमदनगर जिल्ह्यातून शोकांतिका व्यक्त होत आहे. त्यांच्या 13व्या निमित्त युवा सेना जिल्हा संघटक अमोल हुंबे पाटील यांनी नगर येथील अनाम प्रेम या संस्थेमध्ये असणाऱ्या अंध अपंग मूकबधीर बंधू भगिनींसाठी त्यांनी किराणा वाटप केला. यावेळी गणेश लक्ष्मण हुंबे, अमोल लक्ष्मण हुंबे, बापू वाघ, बाळासाहेब वाघ, देविदास वाघ, गोरक्षनाथ लाळगे, गोकुळ कासार, सोमनाथ पानकडे आदींसह हुंबे पाटील परिवारातील सदस्य आणि आप्तेष्ट मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज आमचे वडील लक्ष्मण दादा हुंबे पाटील यांच्या 13व्या निमित्त आम्ही हुंबे कुटुंबियांनी आज अनाम प्रेम अंध मूकबधीर या बांधवांना किराणा वाटप करण्याचं ठरवलं होतं आणि आज 13व्या निमित्त आम्ही किराणा वाटप केला आहे. तरी आमच्या हातून आमच्या हुंबे कुटुंबियाच्या हातून देवदेश धर्माची अशीच सेवा घडो आणि आमच्या वडिलांच्या आत्म्यास शांती लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो. थांबतो. हुंबे परिवाराने जे आजची मदत आम्हाला केली की लक्ष्मण सरांच्या 13व्या निमित्त किराणा स्वरूपात, ती खरंच आमच्यासाठी अत्यंत मोलाची आहे. मी हुंबे परिवाराचे आणखी कोणी अतिष्ठसोकी असेल त्यांनाही विनंती करेल की आणखी आपल्या अनामप्रेम परिवाराबद्दल सर्वांपर्यंत माहिती पोहोचवावी. आपण संस्थेला किराणा स्वरूपात मदत करू शकतात, आर्थिक स्वरूपात मदत करू शकतात किंवा काही दुःखद सुखद क्षण असेल तर आपण संस्थेला मदत करू शकतात. अनामप्रेम परिवार आणि हुंबे परिवार हा आजपासून एक परिवार झाला आहे. कधी येऊ शकतात. तुमचंच आहे अनामप्रेम परिवार. आणि आपल्या घरी काही स्क्रॅब रद्दी किंवा काही फर्निचर असेल तर जरूर संस्थेला मदत करा. संस्था ही तुमच्यासारख्याच लोकसेवावर काम करते. आमच्या निंबळक प्रकल्पाला किंवा आणखी कोणी पुण्यात असेल आपलं ओळखीचं तर पुण्यात पण आपलं संस्था आहे सुखसागर नगरला. तसेच संभाजीनगर येथे गारखेडा परिसरात देखील अशीच आपला प्रकल्प आहे. नक्की एकदा तिकडे देखील व्हिजिट द्यावी हीच विनंती. पुन्हा एकदा धन्यवाद आणि लक्ष्मण सरांना भावपूर्ण श्रद्धांजली. थँक्यू. प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहमदनगर.